मुरिदके हल्ल्यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, दोन्ही दहशतवादी कमांडर असल्याची माहिती। मुरिदके स्ट्राईकमध्ये भारताला मोठं यश। अवघ्या 23 मिनिटांमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त। मध्यरात्री 1:28 ऑपरेशन सिंदूर सुरू, तर 1:51 ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण। काश्मीरमध्ये भारतानं पाकिस्तानचं JF-17 लढाऊ विमान पाडलं। पाकिस्तानी विमानाचा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळावरच एअर स्ट्राईक, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या तळाचं टार्गेट। तिन्ही दलाच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती। सर्व निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। ऑपरेशन सिंदूर नंतर खबरदारी म्हणून निर्णय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महासंचालकांना निर्देश। ऑपरेशन सिंदूर नंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बोलावली तातडीची बैठक। बैठकीमध्ये राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा। पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला जाण्यास भारतीयांना बंदी। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। अमित शहा यांची ओमर अब्दुल्लांशी चर्चा। युद्ध किंवा एअर स्ट्राईक हे दहशतवादी हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य। मॉक ड्रिलपेक्षा कोम्बिंग ऑपरेशनची गरज असल्याचं मत, तर पहलगाम नंतरच्या मोदींच्या कार्यक्रमांवरही राज ठाकरेंचा आक्षेप। पहलगामचा बदला घेतल्यामुळे आमची छाती अभिमानानं फुलली। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्याचं संजय राऊतांकडून अभिनंदन।